नमस्कार मित्र हो, आज आपण संत एकनाथ महाराज यांची माहिती जाणून घेऊ। सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक संत होते। त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला। संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा होते। ते सूर्याची उपासना करीत। श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते। आईचे नाव रुक्मिणी होते। आई वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही। एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले। चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत। एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड येथे यवन दरबारी अधिपती होते। हे मूळचे 40 गावचे रहिवासी। त्यांचे आडनाव देशपांडे होते। ते दत्तोपासक होते। गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते। नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले। द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात। नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या। नाथांनी पैठण जवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला। एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या 2 मुली व हरी नावाचा मुलगा झाला। त्याचा हा मुलगा हरिपंडित झाला। त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले। एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली। संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला। बये दार उघड असे म्हणत नाथांनी अभंग रचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ याच्या साह्याने जनजागृती केली। एकनाथ हे संत कवी, पंत कवी व तंत कवी होते। त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले। ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात। एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे। एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे। ही 11 स्कंदावरील टीका आहे। मुळात एकूण 1367 श्लोक आहेत, परंतु त्यावर भाष्य म्हणून 18810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत। व्यासांनी रचलेले मूळ भागवत 12 स्कंदाचे आहे। नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत। रुक्मिणी स्वयंवर हेही काव्य त्यांनीच लिहिले आहे। दत्ताची आरती ही त्रिगुणात्मक त्रियमूर्ती दत्त हा जाण। त्यांची आरती गणपती समोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली। नाथ हे महावैष्णव होते, दत्त भक्त होते, देवी भक्त पण होते। जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले। फाल्गुन वद्य षष्टी शके 1521, 26 फेब्रुवारी 1599 या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला। फाल्गुन वद्य हा दिवस एकनाथ षष्टी म्हणून ओळखला जातो।